नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्त्याची जे अपडेट आहे ती बघणार आहोत। 17व्या हप्त्याविषयीचा बराच गोंधळ झालेला आहे आणि 17व्या हप्त्याचे वितरण न होण्याचे कारण काय आहे ही माहिती आपण सविस्तर जाणू। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करत चला, म्हणजे सबस्क्रिप्शन अगदी फ्रीमध्ये आहे आणि चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचणार आहेत। एकही बातमी तुमच्याकडून मिस होणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थितरित्या ही बातमी समजेल। तर 17व्या हप्त्याच्या विषयी सगळ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की ऑक्टोबरच्या 16व्या हप्त्यापर्यंतच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु 17वा हप्ता आलेला नाही। कारण पहिल्या हप्त्यापासून तर 16व्या हप्त्यापर्यंत रेग्युलर ज्यांना हप्ता मिळालेला आहे त्यांना 17वा हप्ता मिळालाच पाहिजे, कारण त्या पात्र बहिणी आहेत। परंतु बऱ्याच पात्र बहिणींनासुद्धा 17वा हप्ता मिळालेला नाही। खूप कमी बहिणींच्या खात्यामध्ये या पैशाचं ट्रान्सफर झालेलं आहे आणि हे जे पैसे ट्रान्सफर होतात DBT मार्फत ट्रान्सफर होतात, तर काही तांत्रिक कारणामुळे पैसे आपल्या खात्यामध्ये आलेले नसतील आणि तांत्रिकच कारण असू शकते। काही तांत्रिक कारणाचे जे अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर आपल्या खात्यात सुरळीतरित्या पैसे येतील। उद्या 5 जानेवारी आहे, म्हणजे सोमवारी बँक सुरू राहतात, तर उद्याला सगळ्यांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता जास्त आहे। तर उद्या जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, कारण लाखो लाडक्या बहिणी 17व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित आहेत आणि त्यांना असं वाटतं आहे की आपला लाभ आपल्याला मिळणार आहे की नाही, आपली KYC चुकली काय, किंवा KYC केल्यामुळे आपला लाभ बंद तर झाला नसेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत। तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आता येत्या 1-2 दिवसांमध्ये मिळणार आहे, कारण जर आपल्या खात्यामध्ये जर 1-2 दिवसात पैसे जमा झाले तर आपली KYC सुद्धा व्यवस्थित आहे आणि पुढचा लाभसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या येणार आहे। परंतु 17व्या हप्त्यासाठी आपल्याला KYC बंधनकारक नव्हती आणि KYC विषयी बोलायचं झालं तर 31 डिसेंबर ही आखरीची तारीख होती KYC करण्याची आणि या शेवटच्या तारखेपर्यंत ज्यांचं KYC झालेलं आहे त्यांचं झालेलं आहे, परंतु ज्यांचं झालेलं नाही त्यांच्यासाठी यावेळेस तारीख वाढवून दिलेली नाही। खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। KYCची जर तारीख वाढवून दिली तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ येईल, म्हणून 31 डिसेंबरलाच KYCची वेबसाईट बंद झालेली आहे। आता जर आपण वेबसाईट लावून जरी बघितली तरी वेबसाईट चालत नाही किंवा सुरू आपल्याला दिसत नाही। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। तर पुढे बघू आपण 17वा हप्ता अपडेटमध्येच शासनाने लवकरात लवकर यावर उपाय काढावा आणि वितरण सुरू करावे ही विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीची, आणि माझीसुद्धा शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर यावर काहीतरी उपाय काढावा। जर काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या लवकर दूर कराव्या, कारण 17वा हप्ता न मिळाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा खूप गोंधळ उडालेला आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आपण शासनाला विनंती केलेली आहे की ज्या पात्र भगिनी आहेत त्यांना लाभ लवकरात लवकर देण्यात यावा। तर ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।